नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचे मॅच होते, 4 मॅच आहे टोटल, ज्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. पहिली इंडिया साऊथ आफ्रिका टेस्ट मॅच, जी आपण हरलो. शॉकिंग होतं सर्वांसाठी. इंडिया ही मॅच हरणं शक्य वाटत नव्हतं, पण ट्रू आहे, सत्य जे आहे ते कडू आहे. पण इंडिया हरली आहे मॅच, 30 रनांनी हरली. इंडियाला टार्गेट होतो 124चा आणि इंडिया ऑल आऊट झाली 93वर. तर ज्या मॅच अजिबात वाटत नव्हतं इंडिया हरेल करून, ती आपण हरलो आहे. कालची जे त्यांचे 93वरून त्या लोकांनी स्टार्ट केलं खेळायला साऊथ आफ्रिकेने. आज त्या लोकांनी त्याच्यात जवळजवळ 50 रन ॲड केले. 159ला ते लोक ऑल आऊट झाले. तर ती जे 45ची काय 43ची पार्टनरशिप झाली बॉसची आणि बहुमाची, तर तीच भारी पडली इंडियाला. कारण आज सकाळी आलेल्या लवकर विकेट नाही गेला. त्या लोकांची जी पार्टनरशिप होती ती 42 काय 43पर्यंत गेले ते लोक. आणि त्याच्यानंतर जेव्हा इंडिया चेस करायला आलं टार्गेटचं 124, तर ओपनिंग पण चांगली नाही झाली. यशस्वी जयस्वाल आऊट झालं लगेच 0. के राहुल आणि थोडे हे लोकांनी केलेलं चांगली स्टेडी स्टार्ट होती. कोण वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा खेळत होतं त्याच्याबरोबर. हो, तर चांगलं वाटत होतं की जिंकू, थोडं स्ट्रगल करून पण जिंकू. पण जडेजा आऊट झाला, रिषभ पंत आऊट झाला लगेच. पण मग पटापट विकेटच जात राहिले. एका साईडनी वॉशिंग्टन सुंदर खेळत होता, पण शेवटी तो पण लास्टला म्हणजे 7वा का 8वा आऊट झाला तो सुद्धा. त्याच्यानंतर कोणच ते करू शकला नाही. अक्षर पटेल लास्टला होता बुमराबरोबर, परंतु त्यांनी पण एका ओव्हरमध्ये 1 6 1 4 मारला आणि अजून तो कॅपिटलाइज करायला गेला. त्या ओव्हरला पण बॅड लक, तो शॉट नेट कनेक्ट नाही झाला आणि तो आऊट झाला. तर तो थोडा वेळ राहिला असता, थोडा अजून क्लोज आलो असतो आपण, किंवा जिंकलो पण शकलो असतो. पण शेमफुल हार होती इंडियासाठी. अजिबात वाटत नव्हतं इंडिया हरेली मॅच. पण वर्ल्ड चॅम्पियन आहेत ते लोक WTCLचे. तर ते लोक वर्ल्ड चॅम्पियनशिपचं त्यांनी एक आपल्या खेळाद्वारे दाखवून दिलं ते का वर्ल्ड चॅम्पियन आहेत. तर बहुमा सुपर इनिंग, 54 का 55वर नॉट आऊट राहिला तो आज. आणि त्याची इनिंगच हे होती, सर्वात जास्त डिसाईड करून गेली मॅचचा रोख काय असेल तो. तर हॅट्स ऑफ साऊथ आफ्रिका, गुड विन. आणि दुसरी मॅच होती इंडिया A वर्सेस साऊथ आफ्रिका A, सेकंड ODI, जी इंडियाने 1 साईड जिंकली. 132ला ऑल आऊट केलं साऊथ आफ्रिकेला आणि चेस करून टाकले एका विकेटवरच. ऋतुराज गायकवाड नॉट आऊट राहिला. अभिषेक शर्मा नेहमीप्रमाणेच 22 बॉल 32 का 34 केले, आऊट झाला. आणि कॅप्टन 39वर नॉट आऊट राहिला. अशा प्रकारे इझी विन होता. आणि थर्ड जी मॅच होती पाकिस्तान वर्सेस इंडिया रायझिंग स्टार, त्याच्यामध्ये पण अनपेक्षित थोडासा रिझल्ट आहे. इंडिया हरली आहे. इंडिया हरली त्याचं एवढं वाईट नाही वाटत, पण इंडिया ज्या पद्धतीने हरली ते वाईट वाटतं. कारण एवढी वाईट टीम नाही आहे, चांगली टीम आहे, परंतु ज्या पद्धतीने हरले ते खूप खराब होतं. 136ला ऑल आऊट झाले, पूर्ण 20 ओव्हर्स पण नाही घेऊ शकले. आणि एक वेळेला तर 9 ओव्हर्समध्ये 91 रन झालेले आणि 2च विकेट गेलेले. त्याच्यानंतर 42 काय 45मध्ये आपण ऑल आऊट झालो, 8 विकेट गेले. तर तेच हरण्याचं कारण ठरलं. आणि पाकिस्तानने पण ज्या पद्धतीने चेस केलं, 12.3 ओव्हर्समध्ये त्या लोकांनी चेस केलं, तर ते इझिली चेस केलं. निदान 18 ओव्हर 19 ओव्हरपर्यंत मॅच जायला पाहिजे होती. एवढी बॉलिंग इंडियाची चांगली आहे. IPL खेळलेले प्लेयर आहेत, सर्व एक्सपिरियन्सवाले आहेत, परंतु नाही चांगलं बॉलिंग टाकू शकले. माहिती नाही, जेव्हा त्यांचे स्पिनर टाकत होते चांगले ग्रीप करत होते, बॉल टर्न होत होता. इंडियन प्लेयरला मारणं मुश्किल झालेलं, शॉट खेळणं मुश्किल झालेलं. पण जेव्हा त्या लोकांची बॅटिंग आली आणि इंडियननी बॉलिंग केली, पण तेव्हा काय एवढं वाटलं नाही. इझी बॉलवर येत होता, चांगले शॉट मारले. माज सदाकत त्यांनी चांगली बॅटिंग केली, त्यांनी 2 विकेट पण काढले इम्पॉर्टंट. आणि 47 बॉलात 76 रन्स करून जिंकला. पण त्याचं जे एक डिसिजन होतं, जे त्याला नॉट आऊट दिलं, पण तोपर्यंत मॅच संपलीच होती. जवळजवळ 60वर होता तो. आणि तेव्हा त्याची कॅच बाउंड्रीवर घेतलेली निहालने,
पण ती त्याला नॉटआउट दिली. कारण नवीन रूलप्रमाणे ती कॅच जेव्हा निहालनी रिले कॅच दुसऱ्या प्लेअरकडे टाकली तेव्हा निहाल स्वतः बाउंड्रीच्या बाहेर गेलेला. आता आणि नवीन रूल असं सांगतो, जेव्हा तुम्ही कॅच दुसऱ्याकडे टाकता तेव्हा तुम्ही टायमिंगला त्या बाउंड्रीच्या आत यायला पाहिजे. जेव्हा दुसरा प्लेअर कॅच करत असतो तेव्हा दोन्ही प्लेअर बाउंड्री लाईनच्या आत असायला पाहिजे, तरच ती कॅच लिगली असते. जर तो प्लेअर बाहेरच असेल आणि दुसऱ्या प्लेअरने कॅच केली तर तिला इलिगली मानतं, म्हणून त्याला नॉटआउट दिलं. तसेच वैभव सूर्यवंशीची पण एक कॅच होती जी पाकिस्तानी प्लेअरने बाउंड्रीवर घेतली. तर ते अजून थोडं झूम करून पाय त्याच्या बाउंड्रीला टच झाला की नाही एकदा बघायला पाहिजे होतं. कारण थोडं वाटत होतं की पाय टच झालं आहे, पण अंपरने 2-3 वेळा बघितलं आणि डायरेक्ट डिसिजन दिला आऊटचा. तर थोडे डिसिजन हे होते थोडे, पण तरीसुद्धा इंडिया आपल्या पोटेन्शियलप्रमाणे खेळली नाही, म्हणून हरलो आहेत आपण. पण ठीक आहे, बघू पुढे अजून बऱ्याच मॅच आहेत काय होतं. ऑल द बेस्ट इंडिया टीमला. आणखीन पाकिस्तान आणि श्रीलंकेची थर्ड ODI होती जी पाकिस्तानने इझिली जिंकली आहे. तर असे हे आजचा पूर्ण दिवस क्रिकेटच क्रिकेट होतं. तर मित्रांनो, असंच तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंटद्वारे कळवा, नक्कीच रिप्लाय करू. आणि अजून आता मॅचेस आहेत, तर सर्व रिव्ह्यू अपडेट तुम्हाला देऊ. आणि इंडियाचं जे आज साऊथ आफ्रिकेवर हरलो तर त्याचं रिझन मला असं वाटतं की इझिली घेतलं वाटतं. 124 टार्गेट या लोकांना वाटलं इझिली चेस करू, पण पिच आता गौतम गंभीर सांगत होता आफ्टर मॅच कॉन्फरन्समध्ये, प्रेस कॉन्फरन्समध्ये, की पिच एवढं काय डेंजर नव्हतं. प्लेयर लोकांनी थोडं अजून म्हणजे थांबून खेळले असते तर चेस करण्यासारखं होतं. तर म्हणजे तोच आपल्या बॅटिंगवर क्वेश्चन मार्क्स हे करतो. तर ते आता माहिती नाही गौतम गंभीरला दोष द्यावा की कोणाला, प्लेयर लोकांना. कारण सिलेक्शन मग तसं बघायला गेलं तर मग वॉशिंग्टन सुंदर 3 नंबरवर खेळला तर त्याला 3 नंबरवर बघितलं जातं आहे का की काय सगळे ऑलराऊंडरच आपल्याला घ्यायचे आहेत. कारण साई सुदर्शन आता गेला पूर्ण इंग्लंड दौरा तोच 3 नंबरवर खेळलेला, मग चेंजेस का केले तर काही कळण्याच्या पलीकडच्या आहेत काही गोष्टी. काय त्याचे डिसिजन कधी गौतम गंभीरचे कळतच नाही. आणि ते पिचबद्दल पण तो बोलतो आम्हाला जसं पाहिजे होतं तसंच पिच होतं, तर तसंच पिच होतं तर मग इंडियाच जिंकायला पाहिजे होतं. कारण साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती आणि त्या लोकांना 153वर आपण 59वर ऑल आऊट केलं होतं. तर मग आणि 30 रनची लीड पण घेतलेली आपण पहिल्या इनिंगमध्ये, तरीसुद्धा आपण हरणं म्हणजे याच्यामध्ये आपलं डिसिजन, टीम मॅनेजमेंटचे डिसिजन वगैरे म्हणा किंवा स्पिनिंग कंडिशनवर आपणच इंडियन बॅट्समन ज्यांना सवय आहे स्पिन चांगलं खेळायचे ते लोकच नाही खेळू शकत, मग कशाला स्पिनिंग पिच बनवायचे. तर हे सगळे क्वेश्चन मार्क्स आहेत. आता बघू त्याची उत्तर काय मिळतात आहे. आणि पुन्हा एकदा साऊथ आफ्रिकेने दाखवून दिलं ते का वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आहेत. कारण ही विन त्यांच्यासाठी भरपूर मोठी विन आहे. कारण इंडियात येऊन हरवणं खूप कठीण गोष्ट आहे. आफ्टर काही 11 इयर्सनी ते लोक मॅच जिंकले आहेत इंडियामध्ये आणि वाटत नव्हतं हे जिंकतील मॅच. बहुमाने आणि हार्मरने त्यांनी बहुमानने बॅटिंग छान केली, हार्मरने बॉलिंग सुपर्ब केली. तर हॅट्स ऑफ साऊथ आफ्रिका टीम आणि इंडिया टीमसाठी गुड लक नेक्स्ट मॅचसाठी. बघू काय करतात. तोपर्यंत आपण जुडे राहा आणि असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ देऊ. तर आत्तासाठी बाय बाय.